तर मित्रांनो, काल दिनांक 25 ऑगस्ट 2025ला टप्पावारचा जो शासन निर्णय आलेला आहे, त्या अन्वये आता अनुदानासाठी जी आपल्याला तयारी करायची आहे त्याबद्दल यामध्ये काही माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तर सर्वात अगोदर यामध्ये काही मुद्दे आहेत ते आपण लक्षपूर्वक वाचून घेऊ आणि समजून घेऊ की आपल्याला आपली फाईल कशी तयार करायची आहे. तर सर्वप्रथम आहे संच मान्यता 2024 आणि 25, जी आपली या वर्षाची मागच्या वर्षाची जी संच मान्यता आहे त्यामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे. संच मान्यता 2024-25च्या मंजूर पदांना अनुदान मिळणार. संच मान्यता लॉगिनमधून प्रिंट काढून ठेवा. म्हणजेच आपली जी संच मान्यता आहे ती लॉगिनमध्ये जाऊन आपल्याला त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि आपल्या फाईलमध्ये लावायची आहे. दुसरा आहे विद्यार्थी आधार व अनुज्ञेय पदे. कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र. विद्यार्थी आधार रिपोर्ट, आधार यादी तयार करावी. मंजूर पदापैकी प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास अनुदान देय राहणार आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांची आधार रिपोर्ट, आधार यादी ही सर्व तयार करायची आहे. नंबर 3, शिक्षण संचालक स्तरावर यादी. शिक्षण संचालक स्तरावर शाळा, तुकड्या, शिक्षकेतर यांची यादी राहणार व त्याची छाननी करून पात्रता ठरवणार. म्हणजे शिक्षक संचालक स्तरावर जी छाननी होणार आहे त्यासाठी आपल्याला कागदपत्रे तयार करायची आहे. चौथा आहे संच मान्यता 2024-25मध्ये आधार पडताळणी पूर्ण झालेले विद्यार्थी. यामुळे पदाची संख्या कमी अधिक होत असतील तर त्याची छाननी तपासणी होणार. शिक्षण संचालक यांना त्याचे अधिकार देण्यात आलेले. म्हणजे शिक्षण संचालक याची छाननी करणार की संख्या कमी होत आहे की त्यामध्ये संख्या वाढत आहे. त्यानंतर आहे 5 नंबर, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजेरी बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे म्हणजे फेस रिकॉग्निशन किमान 15 जून ते दिनांक 30 ऑगस्ट 2025पर्यंत दैनंदिन उपस्थितीची प्रिंट व सॉफ्ट कॉपी ठेवावी. सॉफ्ट कॉपी म्हणजे आपल्या पेन ड्राईव्ह वगैरेमध्ये किंवा CD तयार करून त्याची सॉफ्ट कॉपीसुद्धा आपल्याला ठेवायची, जी आपण दैनंदिनी शिक्षकांची आणि शिक्षकांची जो मास्टर असते त्याची प्रिंट काढायची आहे किंवा आपल्या पेनड्राईव्हमध्ये त्याची सॉफ्ट कॉपी तयार ठेवायची आहे. आणि वाढीव टप्पा शाळांसाठी हे अनिवार्य आहे. तर यामध्ये बायोमेट्रिकसुद्धा अनिवार्य करण्यात आलेलं आहे. नंबर 6 आहे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजेरी बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंद. वाढीव मुदत नवीन शाळांसाठी. ज्या नवीन शाळा आहेत त्यांना बायोमेट्रिक किंवा फेस रिकॉग्निशन मशीन जी असते ती आवश्यक आहे. किमान 15 जून ते आज म्हणजे दिनांक 30 ऑगस्ट 2025पर्यंत दैनंदिन उपस्थितीची प्रिंट व सॉफ्ट कॉपी ठेवावी. पूर्तता नसल्यास नवीन शाळांना 6 महिन्यांची मुदत आहे. म्हणजे जर हे नसेल तर पुढील 6 महिने त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे या 6 महिन्यात त्यांना बायोमेट्रिक किंवा फेस रिकॉग्निशन मशीन लावावी लागेल. त्यानंतर नंबर 7 आहे शेवटच्या वर्गातील पटसंख्या. डोंगराळ दुर्गम भागातील शाळांना 20 व इतर शाळांना 30 पटसंख्या असावी. हा 2024-25ची संच मान्यता आहे. डोंगराळ दुर्गमसाठी शासन निर्णय 13 मार्च 2024 पाहावा. डोंगराळ दुर्गम मान्य तहसीलदार यांचा डोंगरी दाखला असावा. म्हणजे डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्यांना कमीत कमी 20 विद्यार्थी आवश्यक आहे आणि बाकीच्या सर्व शाळांना कमीत कमी 30 विद्यार्थी आवश्यक आहे. नंबर 8 आहे आरक्षण धोरण. माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडील रोस्टर तपासणी अहवाल. म्हणजे जर आरक्षण वगैरे असेल शाळेमध्ये त्याच्यासाठी धर्मदाय आयुक्ताचा तपासणी अहवाल असणे आवश्यक आहे. नंबर 9 आहे सरळ प्रणाली. सर्व शिक्षकांची माहिती आधार मान्यता आदेश सरळ प्रणालीत भरलेले असावेत. त्याची सरळमधून स्टाफ प्रिंट काढावी. म्हणजे जी आता मागच्या हफ्त्यात आपण जी माहिती टाकलेली आहे त्यामध्ये सरळ प्रणालीमध्ये जी काही माहिती आपण दिलेली आहे ती सर्व आपल्याला प्रिंट त्याची काढावी लागेल. त्यानंतर आहे निवृत्ती वेतन. पद व शाळा 100 अनुदानावर आल्यानंतर त्यावेळेचे निवृत्ती वेतन मान्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार करून जोडावे लागेल. पद व शाळा 100% अनुदानावर आल्यानंतर त्यावेळेचे निवृत्ती वेतन मान्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार करून जोडावे लागेल.
नंबर 11 आहे रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदाबाबत. पवित्र प्रणालीमार्फत रिक्त जागा भरल्या जातील असे हमीपत्र जोडावे लागेल. म्हणजे असं आपल्याला हमीपत्र द्यावं लागेल की आपण ज्या जागा भरणार आहोत त्या आता पवित्र प्रणालीमार्फत भरणार आहोत. नंबर 12 आहे पटसंख्या कमी झालेले शाळा अनुदान बंद करणे, कपात करणे, शाळा बंद करणे. सर्व अधिकार शिक्षण संचालक यांना प्रदान केलेले आहेत. यांची पटसंख्या कमी झालेली आहे त्यांना अनुदान देण्यात यावं किंवा नाही, किंवा बंद करण्यात यावं, किंवा शाळा बंद करण्यात यावी, हे सर्व अधिकार शिक्षण संचालक यांना देण्यात आलेले आहे. नंबर 13 आहे वाढीव अनुदान टप्पा पात्रता निश्चित करणे. वाढीव टप्पा अनुदानावरील शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची अनुदान पात्रता याची दिनांक दिलेली आहे. म्हणजे 15/11/2011, 16/7/2013, 4/6/2014 आणि 14 ऑगस्ट 2014 या शासन निर्णयातील विविध निकषांच्या अधीनतेने तपासण्यात येणार. यामुळे मूल्यांकनावेळी केलेली तयारी करावी लागेल. तर टप्पावाढ जी झालेली आहे यामध्ये जी GR आहे, मागील 4 GR त्यांच्या अन्वये त्याची तपासणी आणि त्यांचं मूल्यांकन होणार आहे. नंबर 14 आहे नव्याने वेतन घेणारे शिक्षक. मूळ कागदपत्रे जावक नोंदवही तपासली जाणार. संस्थेकडून मूळ कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावीत. म्हणजे जे पहिल्यांदा ज्यांना 20% मिळणार आहे त्यांची मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे त्यांचे जेवढे आहे शैक्षणिक आणि जे काही त्यांचा वोकेशनल कोर्स आहे ते सर्व त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे मूळ कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावीत. नंबर 15 क्षेत्रीय तपासणी. कोणतीही बाब नियमबाह्य होणार नाही, अन्यथा क्षेत्रीय तपासणीत तसे निदर्शनास आल्यास शाळांचे अनुदान थांबणार. सर्व बाबी निकषानुसार तपासणी होणार. म्हणजे जे नियम शासनाने दिलेले त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. नंबर 16 आहे वाढीव टप्पा पदे. पदाच्या संख्येत वाढ झाल्यास वाढीव पदांना अनुदान देय असणार नाही. म्हणजे जे पद जास्त वाढले आहे त्यांना आता ह्यामध्ये अनुदान देय असणार नाही. उदाहरणार्थ जर 30 पटसंख्यापेक्षा जास्त असतील विद्यार्थी आणि एक अजून तुकडे तयार झाली असेल यावर्षी किंवा मागच्या वर्षीच्या संच मान्यतेमध्ये त्यालाही अनुदान लागू होणार नाही. त्यानंतर आहे शाळांची तपासणी. 5% शाळांची दरवर्षी तपासणी होणार. म्हणजे जेवढ्या शाळा आहेत त्याच्यापैकी 5% शाळांची दरवर्षी तपासणी होणार आहे आणि मग पुढच्या वर्षी अजून बाकीच्या 5% असे करून हळूहळू सर्व शाळांची तपासणी होणार. नंबर 18 आहे भरारी पथक. तपासणीवेळी भरारी पथक राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेस शाळांची तपासणी होणार त्यावेळेस भरारी पथक तिथे राहणार आहे. नंबर 19 आहे संच मान्यता. एका शाळेच्या विविध तुकड्या असतील तर त्या एकत्रित 1 युनिट म्हणून संच मान्यता होणार. एका शाळेच्या विविध तुकड्या असतील तर त्या एकत्रित 1 युनिट म्हणून संच मान्यता होणार. म्हणजे एका शाळेमध्ये जर 3-4 तुकड्या असतील तर त्यांना एकच युनिट गणल्या जाईल. नंबर 20 आहे प्रत्यक्ष आदेश. वरील निकषाची खातरजमा झाल्यापासून 7 दिवसात आदेश मिळणार. म्हणजे हे सर्व जी प्रक्रिया झाल्यानंतर 7 दिवसानंतर आपल्याला आदेश मिळणार आहे. नंबर 21 आहे अनुदान. अनुदान जो आहे तो 1 ऑगस्ट 2025 पासून मिळणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्याची पगार मिळणार आहे. याच्या अगोदरची जी 13-14 महिन्याची पगार आहे ती आता शासन आपल्याला देणार नाही. नंबर 22 आहे विद्यार्थी सुरक्षा. प्रमाणपत्र भरणे, चालू असलेली तपासणी प्रपत्र ठेवणे आणि शालेय शिक्षण जो शासन निर्णय आलेला आहे दिनांक 13 मे 2025 बाबी पूर्ण करणे. विविध समिती, रजिस्टर, CCTV नोंदवही, स्वच्छतागृह नोंदवही, हेल्पलाईन नंबर, चिराग ॲप, पोक्सो, ई-बॉक्स ॲप, बाल संरक्षण कायदा 2012 माहिती इत्यादी सर्व आपल्याला यांची फाईल वगैरे रेडी करणे आवश्यक आहे. सर्व शाळा मान्यता पत्र शिक्षक व शिक्षकेतर यांच्या वैयक्तिक मान्यता झेरॉक्स फाईल किमान 3 प्रतीत असावी. म्हणजे जे मान्यतापत्र आहे शाळेचे आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची जी अप्रुव्हल आहे, वैयक्तिक मान्यता म्हणजेच अप्रुव्हल, त्याची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सच्या
या सर्व कागदपत्रांची 3 प्रत आपल्याकडे असणे आवश्यक आहे. पूर्वतयारी म्हणून माहिती आहे, यामध्ये अजून वरून सूचना येतील, यामध्ये काही बदल होऊ शकतो. फक्त वेळ न घालवता सर्वांनी निकष पूर्ण करून आपली शाळा अनुदानावर कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.